माननीय गुलाब तानाजी पगारे. माहिती देऊन द्यावं लागेल. जय श्रीराम. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णाभाऊ साठे या परिवर्तनाच्या लढ्यात ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान या देशासाठी दिले असे राजमाता जिजाऊ, माता अहिल्याई, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री या सर्व राष्ट्रीय पुरुषांना व राजमातांना वंदन करून सन्मान्य व्यासपीठ वेळ कमी असल्याने मी सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित माझे मतदार बंधू आणि भगिनींनो, आज ज्या सर्वांगीण निवडणूक मालेगाव महानगरपालिकेचे हो घातलेल्या 2026च्या प्रसंगी उपस्थित माझे मतदार राजावर बंधू आणि भगिनींनो, वेळ कमी असल्याने घोळ होतो, हरकत नाही. आता इलेक्शन पिढ असल्या ते अशाच सभा कमी मिळतं आपल्याला, म्हणून वेळही कमी आहे. म्हणून मला 5 मिनिटाची बोलण्याची जी संधी या व्यासपीठावर भेटली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. मला तुम्हाला सांगायचं असे, ही मालेगाव महानगरपालिकेची निवडणूक आहे. ही मालेगाव महानगरपालिका आपण जन्म झाला तर आपली नोंद या महापालिकेत होती, आपण मृत्यू झालो तर आपली नोंद ही महापालिका ठेवती. म्हणून हिचं खर्चाचं बजेट करण्यासाठी तुम्हा कार्यकर्त्यांमधून एक नेतृत्व या महापालिकेत पाठवायचं असतं खर्चाचं नियोजन करण्यासाठी. या जिव्हाळ्याचं नातं असलेली ही महापालिकेची निवडणूक आहे. म्हणून या भागातली म्हणजे मालेगाव शहरात जर बघितलं, या भागाची निवडणूक बघा कशी आणि केव्हा आणि कशा पद्धतीची होती. या भागातून जर निवडणूक लढायचं ठरलं तर धनदानके लोक ज्यांच्या 2-2, 3-3 कोटी खर्च करण्याची ताकद असती असाच उमेदवार या भागातून दिला जातो. जो गोरगरीब माणूस कामाच्या बळातनं, सामाजिक कार्यातनं बळातनं, समाज कार्यातनं जो अवरात्र झटतो लोकांसाठी, त्याला या ठिकाणी या संगमेश्वरात न्याय मिळत नाही. आत्ताच उदाहरण बघा, जे आमचे प्रतिस्पर्धी आहे त्यांचा आणि नगरसेवक पदाचा काय संबंध येतो. यांनी कधी रक्तदान शिबिर घेतलं नाही, यांनी कधी महिला आरोग्य शिबिर घेतलं नाही, हे कधी रात्री पोलीस स्टेशनला जात नाही, हे कधी सिव्हिलचं तोंड पाहत नाही, हे कुठल्या आरोग्याच्या शिबिरात सहभागी होत नाही, हे कुठला जन आक्रोशवादी मोर्चात सहभागी होत नाही. असा कुठला समाजकार्य असतो यांचा सहभाग असतो. निवडणूक आल्या की महिना 15 दिवस पूर्वी, महिनाभर पूर्वी, 2 महिन्यापूर्वी भट्ट्या लावायच्या, इथली तरुणाला व्यसनाधीन करायचं. 2 महिन्यापूर्वी बघा आमच्या प्रभागात श्रीरामनगर संगमेश्वर भागातून जर बघितलं तर जसं माझं नाव आहे गुलाब तानाजी पगारे, यांची निशाणी कमळ, त्याच्याच खाली या महाशयांचं नाव आहे शेठ. शेठ आणि सेवेकरीचा काय संबंध. अहो या जनतेला सेवेकरी पाहिजे, सेठ नकोय. म्हणून 2-2, 3-3 कोटी खर्च करणारे उमेदवार हे आमच्या समोर ठेवलेले आहेत. म्हणून आता बऱ्याच वक्ते यांचा हाजरी पुन्हा व्यवस्था आढावा व्यवस्थित घेणारच आहे. या ठिकाणी वेळ आम्ही माझे भाषण आवडतो, परंतु सांगतो जाता जाता येणाऱ्या 15 तारखेला कमळ ह्या निशाणी समोरचं बटन दाबून आम्ही 4च्या 4 उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या. आम्ही सेठ म्हणून कुठेही तुम्हाला आढळणार नाही, आमची भूमिका मी तुम्हाला त्या ठिकाणी दिसाल. एवढं सांगून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय. खूप खूप आभारी काका. माननीय भाग्यजी कासार यांचं सुद्धा स्वागत. संदीप बापू पाटील यांना मी विनंती